अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतहो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मीड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण श्रवण करत आहात भगवान श्री दत्तात्रयांच्या स्तोत्र आणि मंत्रांच्या सिरीजमधील हा दुसरा व्हिडिओ. श्रोतो, हे मनुष्य जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या व्याधी, त्रास, ताप, दुःख, अगदी मृत्यूतुल्य कष्ट अनुभवायला येत असतात. आपण यासाठी अनेक वैद्यकीय, दैवी किंवा ज्योतिषीय उपाय करून सुटकेचा प्रयत्न करत असतो. परंतु कधीकधी या संकटांचा, या व्याधींचा त्रास इतका जास्त असतो की अगदी जीवन जगणे नकोसे वाटायला लागते. या संकटातून मुक्त होण्यासाठी दैवी बळ तसेच आध्यात्मिक बळ मिळावे, एखादा चमत्कार व्हावा असे आपल्याला नेहमी वाटत असते. तेव्हा अशीच एक चमत्कारिक साधना, श्रीदत्त उपासना आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ही संपूर्ण माहिती तुम्हाला पुरेपूर समजेल. आणि त्याचबरोबर आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्रोतो, भगवान दत्तात्रेय स्मरतृगामी आहेत. स्मरण केल्या क्षणी ते भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि अगदी क्षणार्धात आपल्या भक्तांना संकटमुक्त करतात. जीवनामध्ये अनुभवत असलेले आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिकमधील संकटे, तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक संकटे, अडथळे, हे सर्व काही आपल्याच पूर्व पापकर्माचे फळ आणि भोगदान असते. या संकटातून मुक्त होण्यासाठी, या दुःखातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला अशक्य वाटत असेल तर भगवंतांनी गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये जे वचन सांगितले आहे तसे एकदा स्मरण करा. भगवंत म्हणतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. ईश्वरचरणी केलेले समर्पण हेच प्रत्येक दुःखावरील रामबाण औषध आहे. चला तर आता ही उपासना कशा प्रकारे करायची याविषयीची पुरेपूर माहिती आपण घेऊयात. श्रोतो, ही उपासना करताना अगदी श्रद्धेने करावी. सर्वप्रथम आपली जी काही समस्या आहे ती हळदीने एका कोऱ्या कागदावरती लिहून देवघरामध्ये ठेवावी. त्यानंतर दत्त मंदिरामध्ये जाऊन भगवान श्री दत्तात्रेयांची पंचोपचार पूजा करावी. दत्त महाराजांना आपली संपूर्ण समस्या सांगून जी काही आपण उपासना करणार आहोत ती उपासना, त्याचा संकल्प करावा. दत्त मंदिराला, औदुंबराला 11 प्रदक्षिणा कराव्यात. आणि मग जो दत्तप्रभूंचा मंत्र आहे त्याचा रोज 5 माळ, 7 माळ, 9, 11 किंवा 21 माळ यथाशक्ती जप करावा. आणि तो दिव्य मंत्र अशा प्रकारे आहे: अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनी तस्य स्मरण मात्रेन सर्व पापे प्रमुच्यते. हा भगवान श्री दत्तात्रेयांचा मंत्र आणि त्यासह श्री नारद विरचित भगवान श्री दत्तात्रेयांचे दत्त स्तोत्र 11, 21, 51 किंवा 108 वेळा आपली जी समस्या आहे त्या समस्येच्या गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या उपलब्ध वेळेनुसार, आपल्या शक्य परिस्थितीनुसार पठण करावे. ते पठण करण्यासाठी शक्यतो लाल किंवा पिवळे आसन असावे. जपमाळ, 1 ग्लास पाणी, तुपाचे निरांजन आणि ऋतुफळ म्हणजे सिजनेबल फळ, ते जर नसेल तर पंचमेव्याचा नैवेद्य भगवान श्री दत्तात्रेयांना अर्पण करून आपले पठण पूर्ण करावे. आणि आपली ही दैनंदिन उपासना महाराजांच्या चरणी समर्पित करावी. श्रोतो, उपासनेबरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्षमा प्रार्थना. आपण बऱ्याचदा मंत्र, स्तोत्र, अगदी ग्रंथ यांचं उच्चारण, पठण करत असतो, परंतु यातून आपल्याला लाभ म्हणावा तसा भेटत नाही. आणि यासाठी आपण जे काही पापकर्म करत आहोत किंवा केले आहेत याबद्दल भगवंताच्या चरणी क्षमा याचना करणं, प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती क्षमा प्रार्थना आपण एकदा पाहूयात आणि आपण सुद्धा प्रभू दत्तात्रेयांच्या चरणी ही प्रार्थना समर्पित करूयात. हे प्रभू दत्तात्रेया,
तुमच्या कृपेने प्राप्त झालेल्या या जीवनामध्ये मला प्राप्त झालेले घर, परिवार, नातेवाईक, धन, सर्व सुखसुविधायुक्त आणि ऐश्वर्य संपन्न जीवन मी अनुभवत आहे. सर्वप्रथम या सर्व कृपा प्रसादासाठी मी हृदयातून आपला आभारी आहे. पण हे प्रभू, सध्या मी जीवनातील असह्य अशा परिस्थितीतून जात आहे. इथे आपल्या समस्येचा उल्लेख करावा. हे प्रभू, यातून मला मुक्त कसे व्हावे मला समजतच नाही. हे देवादिदेव, हे प्रभू दत्तात्रय, आपण स्मर्तृगामी म्हणजे स्मरण करताच प्रकट होणारे आहात. आपण भक्तीने वश होता आणि क्षणार्धात भक्तांचे दुःख दूर करता. आपली अशी त्रैलोक्यात कीर्ती आहे. हे प्रभू, तुम्हीच माझे माता पिता, आप्त बंधू, रक्षण करते, योगक्षेम चालवणारे सद्गुरू. एवढेच नव्हे तर तुम्हीच माझे सर्वस्व आहात. हे प्रभू, धरतीवरून पाय घसरून पडल्यावर जशी ती धरणी ती जमीनच पुन्हा आधार देते, तसेच हे दयाघना, आपण या निराधाराचे एकमेव श्रद्धास्थान आहात, आधारस्थान आहात. माझ्या जीवनातील प्राप्त दुःखे, व्याधी, शारीरिक पीडा, दारिद्र्य, ताप, त्रास हा माझ्याच हातून घडलेल्या पापरूपी कर्माचे भोग आहेत. पण अज्ञानवश मी यातून निघण्यासाठी स्वतःला असमर्थ अनुभवत आहे. हे अत्रिनंदना, तुमच्या वाचून मला दुसरे कुणीही नाही. माझ्यासारखे तुम्हाला अनेक भक्त असतील, पण तुमच्यासारखे मला तुम्हीच आहात. हे प्रभू, मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलो आहे. काया वाचा मनाने माझ्याकडून कळत न कळत घडलेल्या या जन्मातील आणि मागील सर्व जन्मातील पापकर्मांकरिता मी क्षमा प्रार्थी आहे. माझ्याकडून कुठल्याही जीवावर अन्याय झाला असेल, त्रास झाला असेल त्यांना, तर माझ्या या सर्व चुकांना तुम्ही पदरात पाडून घ्या आणि हे प्रभू, मला क्षमादान द्या. क्षमादान हे महादान आहे आणि तुम्ही सर्व समर्थ, सर्व शक्तिमान आणि महादानी, महाज्ञानी आहात. कुणी माझ्यावरती अन्याय केलेला असेल किंवा मला दुखावले असेल, तर मीही त्यांना मनापासून क्षमा करत आहे. प्रभू, तुम्ही माझी दीनवाणी ऐकून मला संकटमुक्त करा. मला धर्माविषयी प्रेम, सद्बुद्धी, सत्संगती, सद्गती, सद्विवेक, इहलोकीचे भोग आणि तुमच्या भक्तीची आसक्ती देऊन हे प्रभू माझा उद्धार करा. तर अशा प्रकारे ही क्षमा प्रार्थना आपण प्रभूचरणी समर्पित करून आपल्या हातून घडलेल्या चुकांबद्दल प्रभूचरणी मनोमन क्षमा मागावी. आणि बघा, या सर्व गोष्टींमुळे तुमच्या समस्येमध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये कशा प्रकारे बदल घडून येईल. तेव्हा आज या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती, हे मंत्र, स्तोत्र आणि भगवान श्री दत्तांची क्षमा प्रार्थना तुम्ही दैनंदिन सेवेमध्ये नित्य आचरणात ठेवा. चला, आज या माहितीसह या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह आपल्या स्मिट फॉर मराठीवरती. तत्पूर्वी आपले हे व्हिडिओज बघून, ही सेवा करून तुमच्या जर जीवनामध्ये काही बदल घडत असतील, तुमच्या दत्त सेवेमध्ये, दत्तभक्तीमध्ये वाढ होत असतील, तर तसे अनुभव आपण आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर अवश्य पाठवा. आम्ही ते आपल्या इतर भक्तांसह शेअर करू, जेणेकरून ते सुद्धा या दत्त सेवेमध्ये मार्गक्रमण करतील आणि त्यांना सुद्धा भगवान श्री दत्तांची कृपा अवश्य प्राप्त होईल. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.